सोडलं की मिळतं हे वाक्य ऐकून कदाचित तुम्हाला हसूही येईल, पण हा विश्वाचा एक गुपित नियम आहे. मंडळी, विश्वाचा एक उलटा नियम आहे. हा नियम सांगतो की जोपर्यंत तुम्ही सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही. ऐकायला थोडं विचित्र वाटतंय ना, पण हे खरं आहे. जे तुम्ही जितकं घट्ट धरून ठेवता तितकंच ते तुमच्यापासून दूर पडतं, आणि जे तुम्ही खरंच सोडून देता तेच परत येतं आणि त्यापेक्षा जास्त मिळतं. पण हे रहस्य काय आहे आणि आपण काय करायला पाहिजे, याच गोष्टी आपण जाणून घेऊयात. आपल्याला लहानपणापासूनच सांगितलं गेलंय, कष्ट कर, धरून ठेव, सोडू नकोस, मिळवण्यासाठी लढ. पण हे सगळं एका बाजूने आहे. दुसरी बाजू आपण विसरतो. निसर्ग आपल्याला दररोज शिकवतोय, सोडणं ही कमजोरी नाही तर तीच ताकद आहे. जोपर्यंत तुम्ही जुनं सोडत नाही तोपर्यंत नवीन कसं येईल. हे फक्त भौतिक गोष्टींसाठीच नाहीये, भावना, आठवणी, अपेक्षा, भीती सगळ्यांसाठी खरं आहे. आता एक झाड बघा, शरद ऋतूत ते आपली जुनी पानं सोडतं. का? कारण त्याला माहिती आहे ही जुनी, कोरडी, पिवळी पानं फांदीवर राहिली तर नवीन पालवीसाठी जागाच उरणार नाही. झाडाने जर ती पानं गच्च धरून ठेवली असती तर वसंत ऋतूत नवीन कोंब कधीच फुटली नसती. निसर्ग सांगतोय, रिकामं होणं ही भरण्याची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे. आणि हे झाड फक्त एकदा नाही, दरवर्षी हे करतं आणि तरीही ते मजबूत होत जातं. पण आपण माणसं याच्या नेमक्या उलट करतो. आपण काय काय घट्ट पकडून ठेवतो. त्या व्यक्तीचा 10 वर्षापूर्वीचा अपमान जो आता फक्त तुमच्या मनात जिवंत आहे. अपयशी नातं जे संपलं तरी मी काय चुकलो हे रोज स्वतःला विचारत राहणं. मी तसं का केलं हे ओझं रोज ढकलत राहणं. काय होईल, नोकरी जाईल का, पैसे पुरतील का, ही भविष्याची भीती बाळगणं. हे सगळं तुमच्या मनात इतकं भरलंय की नवीन आनंद, नवीन संधी येण्यासाठी जागाच उरत नाही. तुमचं मन एखाद्या काठोकाठ भरलेल्या ग्लासासारखं झालंय. त्यात अमृत ओतलं तरी ते बाहेर सांडेल, कारण मिळवण्यासाठी आधी रिकामं करावं लागतं. आता सोडणं म्हणजे हार मानणं अजिबात नाही, ते म्हणजे मुक्त होणं. जसं जेव्हा तुम्ही हे असंच व्हायला हवं ही अपेक्षा सोडता तेव्हा तुम्ही कामात पूर्ण जीव लावू शकता. फळाची चिंता न करता प्रक्रियेत रमता आणि मग अपेक्षेपेक्षा जास्त मिळतं. सगळं माझ्या मनासारखं व्हायला हवं हा अट्टाहास सोडला की मानसिक तणाव कमी होतो. विश्वाला तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. चूक झाली तर ती झाली, ती सुधारता येत नाही, पण तिचं ओझं रोज ढकलणं थांबवता येतं. म्हणून क्षमा करा, स्वतःला आणि दुसऱ्यालाही. मी असाच आहे हे लेबल सोडलं तर नवीन तुम्ही जन्माला येऊ शकता. ज्या क्षणी तुम्ही हे ओझं खाली ठेवता त्याच वेळी तुम्हाला काहीतरी जादुई घडलेलं दिसेल. भीती सोडली तर धाडस आणि नवीन संधी मिळतात. राग आणि द्वेष सोडला तर मन शांत होतं, नात्यात प्रेम वाढतं. स्वार्थ सोडला तर खरं निस्सीम प्रेम मिळतं. मीपणा सोडला तर सत्य, शांतता आणि आत्मसाक्षात्कार मिळतो. आता हे फक्त सिद्धांत नाही, हजारो लोकांनी हे अनुभवलंय. तुम्हीही अनुभवाल. तर मंडळी, आज रात्रभर झोपण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी काय विनाकारण धरून ठेवलंय? राग, अपमान, भीती, जुन्या चुका, आळस. ते ओझं आजच खाली ठेवा. हात रिकामे करा, हृदय रिकामं करा, कारण हे विश्व तुम्हाला भरभरून काही देण्यासाठी आहे. फक्त तुमच्या हातात जागा हवी. पण युनिव्हर्स आपल्या इच्छा कशा पूर्ण करतो, आपण काय करायला हवं, या संबंधित तज्ज्ञांचे मार्गदर्शनात्मक पॉडकास्ट सुद्धा तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच. मग सोडलं की मिळतं हे लक्षात ठेवा. पण तुम्ही आज काय सोडणार आहात, कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमची कमेंट दुसऱ्यांना प्रेरणा देईल. हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांना आज याची खूप गरज आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा छोट्या छोट्या सोडण्याने मोठं आयुष्य बदलू शकतं. अशाच प्रकारे सण, उत्सव, व्रतवैकल्य, उपासना, पूजाविधी या संबंधित आणखी काही माहिती हवी असेल किंवा वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील हेही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. या सर्व विषयांवर योग्य आणि संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न नेहमीच राहील, म्हणून कमेंट करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.